तुम्ही पाहत आहात महान्यूज संदर्भात एक महत्त्वाची मोठी बातमी। वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण येणार। सीआयडी ऑफिस बाहेर बंदोबस्त वाढवला। बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे। याच दरम्यान बीड इथं पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना 29 डिसेंबरच्या रात्रीच पुण्यातून सीआयडीनं अटक केल्याचं वृत्त समोर येत आहे। मात्र सीआयडीनं वाल्मिक कराडला अटक केल्याचं वृत्त फेटाळून लावलंय। वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली नाहीये असं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। परंतु आता अचानक पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवल्यानं चर्चेला पुन्हा उधाण आलंय। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे फरार आहेत। ते सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील अशी चर्चा होती। मात्र अद्याप वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले नाहीयेत। तालुक्यातील पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर ही हालचालींना वेग आल्यानं वाल्मिक कराड सीआयडी समोर शरणागती पत्करण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यानंतर आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलाय। स्थानिक पोलिसांची मदत मुख्यालयासमोर बंदोबस्तासाठी घेण्यात आलेली आहे। दरम्यान वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असला तरी केज पोलीस ठाण्यात दाखल असलेले तिन्ही गुन्ह्याचा तपास सीआयडी करत आहे। त्यामुळे तो सीआयडी कडे समर्पण करत आहे अशी माहिती समोर येते। वाल्मिक कराड यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशात दिसून आलं होतं। वाल्मिक कराड हे उज्जैन येथील महाकाय मंदिरात आणि मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यात काही काळ मुक्कामाला असल्याची माहितीही समोर आली होती। मात्र आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण येतात का हे पाहावं लागेल। नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या महान्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।